नमस्कार। आज या ठिकाणी समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने एका जाहीर आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या आंदोलनाचा विषय आहे खालिद का शिवाजी। हा जो चित्रपट प्रदर्शित होणार आहे, या चित्रपटाच्या माध्यमातून अतिशय तथ्यहीन अशी माहिती प्रसारित केली जाते, ज्यामध्ये सांगितलं जाते की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यामध्ये 35% मुस्लिम सैनिक होते, त्यानंतर 11 मुस्लिम अंगरक्षक होते, नंतर रायगडावरती जे आहे तर महाराजांनी मशीद बांधली। अशा पद्धतीचे कोणतेही ऐतिहासिक जी दृश्य तिथे दाखवली जात आहेत, कुठल्याही तज्ज्ञांचा सल्ला न घेता, त्याचा पुरावा न घेता ही चित्र त्या ठिकाणी दाखवली गेलेली आहेत। आमचा यावरती आक्षेप आहे, कारण महाराजांच्या कालावधीमध्ये जातीनिहाय गणना केली जात नव्हती। मग 35% आकडा आला कुठून, हा आमचा सरकारला प्रश्न आहे। तर आपल्या महाराष्ट्र राज्य शासनाने माननीय मुख्यमंत्री आहेत, गृहमंत्री आहे, यांना आमची या आंदोलनाच्या वतीने विनंती आहे की जोपर्यंत तज्ज्ञांच्या माध्यमातून या दृश्यांची ऐतिहासिक दाखल्यासहित पडताळणी केली जात नाही, तोपर्यंत हा चित्रपट प्रदर्शित केला जाऊ नये। आणि या ठिकाणी शिवभक्तांच्या ज्या भावना आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचा जो सत्य इतिहास आहे तो समाजापर्यंत पुढे यावा, ही आमची मागणी आहे। आणि हा जो चित्रपट आहे ज्यामध्ये महाराजांचा एकेरी उल्लेख केलेला आहे आणि अतिशय खोटा इतिहास प्रसारित करण्याचा, महाराजांना कुठेतरी सेक्युलर दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे, तो तात्काळ थांबवण्यात यावा, ही मागणी करण्यासाठी आजचं हे आंदोलन आपण आयोजित केलेलं आहे। धन्यवाद। नमस्कार। आता सर्वप्रथम खालिद का शिवाजी या चित्रपटांमुळे समाजावर काय परिणाम होता, प्रथम श्री जितेंद्र वाडकर यांना विनंती करते मनोगत व्यक्त करावं। गेल्या 30-35 वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रपुरुष आणि महापुरुषांच्या संदर्भामध्ये चुकीची माहिती चित्रपटात